सत्तेचा पुरेपूर गैरवापर, प्रचंड दहशत, दबाव, सर्व शासकीय यंत्रणांचा वापर आणि हे करत असताना जिल्ह्यातली सगळी यंत्रणा कामाला लावून माळेगावच्या सभासदांना वेठी धरायचं काम केलं गेलं. त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने कामकाज करून सभासद माळेगाव तरीत आपल्या विचाराचं होत नाही हे म्हटल्यानंतर जिल्हा बँक उघडी ठेवून प्रचंड लक्ष्मीचं दर्शन, सुरुवातीचं 10,000चं पेमेंट, 50 रुपयाची त्याला असलेली नोट, निवडणूक झाल्यानंतर परत 5,000, एवढ्यावर थांबले नाही. दुपारी 3 वाजता जेव्हा कल कळाला अजूनही कल गुरु शिष्याच्या जोडीच्या बाजूने, त्यांच्या टीमच्या बाजूने, त्यावेळेला पुन्हा वेगळे 10,000, 4:30-5 ला परत 5,000. म्हणजे एवढं मोठं लक्ष्मीचं दर्शन आहे माळेगावला का आणि कशासाठी. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी आत्मचिंतन करावं. माळेगावच्या सभासदांनी आपल्याला 8 दिवस या तालुक्यात थांबावं लागलं, वाड्या वस्त्यावर जावं लागलं आणि त्या ठिकाणी दबाव तंत्र वापरून या छोट्या कारखान्याच्या निवडणुकीचं चेअरमॅनशिप स्वीकारण्यासाठीच एवढा प्रकार. शेजारचे 2 आमदार, 1 मंत्री, संपूर्ण जिल्हा कामाला लावून हे मिळवलेला विजय त्यांचा हा नैतिकतेला धरून नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि माझं त्यांना आव्हान आहे की दिलेला सभासदाला, राजाला जो शब्द आहे, राज्यातला सर्वाधिक भाव देऊ 5 वर्ष, तो 5 वर्ष राज्यातला सर्वाधिक भाव माळेगावच्या सभासदाला द्यावा. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचे नेते असाल तर तुमच्या खाजगी कारखान्यामध्ये सुद्धा माळेगाव एवढाच भाव देऊन शेतकरी सेवा करावी, अशा प्रकारची आव्हान या ठिकाणी.